तर आपण बघू शकता एक लागवडीचा डोस आम्ही दिलेला आहे, तर हा रिझल्ट आहे। 1 1 2 3 4 5 6 हे 7 हे 8 9 10 11 12 आणि 13 आणि इथं छोटे एक आहे आपण बघू शकता हे 14। ह्या पद्धतीने फुटव्यांची संख्या आलेली आहे। आम्ही ह्या प्लॉटला लागवडीचा डोस दिलेला होता, तर हा रिझल्ट आहे। तर ह्या पद्धतीने पूर्ण प्लॉट मध्ये ह्या पद्धतीने फुटव्यांची संख्या आणि ऊसाची वाढ आपण बघू शकता। तर हा रिझल्ट आहे। आपण बघू शकता ह्या पद्धतीने ऊसामध्ये फुटव्याची संख्या झालेली आहे। आपण बघू शकता ह्या पद्धतीने फुटवे ऊसाला आलेले आहेत। तर ह्या पद्धतीने रिझल्ट हा आलेला आहे। हे पहा, महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। आपण बघू शकता ऊसामध्ये खूप छान पद्धतीने वाढ झालेली आहे आणि ऊसामध्ये खूप छान पद्धतीने फुटवे झालेले आहेत। लास्ट व्हिडिओला आणि ह्या व्हिडिओला आपण कंपेअर केला तर खूप छान पद्धतीने ऊसामध्ये वाढ झालेली आहे। लास्ट व्हिडिओ आपला फवारणी वापरून आपण कोणत्या पद्धतीने फुटव्यांची संख्या जास्त करावी ही चर्चा आपण केली होती। ऊसांचे फुटवे वाढवण्यासाठी आम्ही 3 ट्रीटमेंट घेतलेली आहे। तर 3 ट्रीटमेंटचा रिझल्ट आपण बघू शकता। तर आम्ही पहिला आळवणी केलेली आहे, त्यानंतर फवारणी केलेली आहे, त्यानंतर लागवडीचा डोस दिलेला आहे। तर कोणत्या पद्धतीने आळवणी केलेली आहे ती माहिती दिलेली आहे आणि कोणत्या पद्धतीने फवारणी केलेली आहे ही माहिती देखील आपल्याला दिलेली आहे। आता आम्ही कोणत्या पद्धतीने लागवडीचा वापर करून, खतांचा वापर करून आम्ही ऊसामधील फुटव्यांची संख्या वाढवू शकतो ही माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। फुटव्यांची संख्या झाली, ऊस शेतीमध्ये 50% काम आपलं संपून जातं। तर फुटव्याची संख्या जास्त करणं खूप महत्त्वाचं आहे। तर फुटव्यांची संख्या जास्त करण्यासाठी आम्ही 45व्या दिवशी ऊस लागवडीला आम्ही एक लागवडीचा डोस दिला होता, एक खतांचा डोस दिला होता। तर खताच्या डोसमध्ये आम्ही काय केलं होतं, 1 एकराला 2 पोती युरिया, 1 पोतं 24-24-00 आणि 1 पोतं मॅग्नेशियम सल्फेट, त्याच्यासोबत मायक्रो न्यूट्रिएंट वापरलेलं होतं 50 किलोचं कॉम्बी पॅक म्हणतो आपण। त्यानंतर त्याच्यासोबत आम्ही ह्युमिक ॲसिड वापरलं होतं 10 किलोचं। ह्या पद्धतीने आम्ही हा लागवडीचा डोस आम्ही ह्या प्लॉटला 45व्या दिवशी दिलेला होता। तर आपण बघू शकता खूप छान पद्धतीने रिझल्ट आलेला आहे। तर ऊसामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण ऊसामध्ये फुटव्यांची संख्या जास्त करणं खूप महत्त्वाचं आहे। ह्या पद्धतीने 3 ट्रीटमेंट वापरून ऊसाचे फुटवे वाढवलेले आहेत। तर आपण देखील ह्या पद्धतीने ह्या 3 ट्रीटमेंटचा वापर करा, आपल्याला रिझल्ट हा भेटेल 100%। आपल्याला हे 3 ट्रीटमेंट आपण वापरलात, आळवणी, फवारणी आणि लागवडीचा डोस, ह्या 3 ट्रीटमेंट आपण केलात तर खूप छान पद्धतीने आपल्या ऊस लागवडीमध्ये फुटव्यांची संख्या होते। तर आपण एकदा ट्राय करा, एकदा हा पूर्ण शेड्यूल जो आहे, हा पूर्ण टाइम टेबल आहे, जो ट्रीटमेंटचा टाइम टेबल आहे, आळवणी, फवारणी आणि लागवडीचा डोस, हा टाइम टेबल आपण फॉलो करा आणि खूप छान पद्धतीने आपल्याला फुटव्यांची संख्या होणार। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।